कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यातील शिवतर येथील प्रभात हायस्कूलमध्ये नुकतेच माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। तब्बल 32 वर्षांनी 1992, 1993 आणि 1988-1979 च्या SSC बॅचचे विद्यार्थी एकत्र आले। शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले। मित्र आणि शिक्षकांनी संवाद साधताना बालपणीचे दिवस पुन्हा जागल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावरती दिसत होता। यावेळी अध्यक्षस्थानी शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्थेचे सचिव सुनील मोरे हे होते, तर शौर्य चक्र विजेते कमांडो मधुसूदन सुर्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना कारगिल युद्धातील आणि हिफाजत ऑपरेशन मधील आपले अनुभव सांगितले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली। या स्नेहसंमेलनात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शाळेसाठी भरभरून देणग्या दिल्या। 1992-93 च्या बॅचने 55,555 रुपये, तर 1988-89 च्या बॅचने 70,000 रुपयांचा धनादेश सुपूर्त केलाय। यासोबतच इतर माजी विद्यार्थ्यांनीही आर्थिक सहभाग नोंदवला। माजी शिक्षिका स्मिता गोडबोले मॅडम यांनी 1 लाख रुपये, तर सुलभा साळवी मॅडम यांनी 21,000 रुपये देणगी जाहीर केली। या देणग्यांमुळे शाळेच्या पुढील प्रगतीला निश्चितच हातभार लागेल। स्नेहभोजनानंतर हा मेळावा यशस्वी आणि संस्मरणीय ठरला। 92-93च्या काळामध्ये, की ज्या काळामध्ये आम्ही तुमच्या वयापेक्षा पण लहान होतो, आणि एक आम्हाला कृतज्ञता ही वाटते की एक आत्मिक समाधान मिळतं की माझे विद्यार्थी, आमचे विद्यार्थी हे आज चांगल्या पद्धतीने संस्कारिक उपक्रम राबवत आहेत आणि आम्हाला उपकृत करतायत। हे मोठं म्हणजे ही ईश्वरी हे नियतीनंच घडवून आणलं असं म्हणायला हरकत नाही। आणि तुमच्याकडनं आम्हाला गुरुदक्षिणा म्हणून तुमच्या सर्वांची भेट होणे। कथाकथनाच्या कार्यक्रमाला जाते बऱ्याच वेळा, मग 12वीच्या आणि 11वीच्या पुस्तकातल्या ज्या काही गोष्टी आहेत कलिंगडसारख्या, त्या मी तिथं सांगते। म्हणजे काही शाळा असतात किंवा महाविद्यालय असतं, ज्येष्ठ नागरिक संघ असतो, तर एक उत्तम कथाकार म्हणून मला म्हणजे सगळे ओळखतात आता सांगली जिल्ह्यामध्ये, आणि जवळपास शाळा आहेत त्या शाळांमध्ये जेव्हा मी कार्यक्रम करते तेव्हा नंतर बरीच लहान मुलं आत्ता मी देते, मला पत्र पाठवतात की कसा वाटला, म्हणजे गोष्टीत मी का सांगितलं। तर आपण कितीही जरी मोठं झालो तरी आपले गुरुजन आणि आपले आईवडील आणि परमेश्वर याला कधीही विसरू नका।